जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाचा प्रयोग तुमच्यासमोर सादर करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपल्या पाठीमागे असलेला सोयाबीनचा 1 एकराचा प्लॉट, यावरती तब्बल 55 किलो बियाणं आपण पेरणी केलेलं आहे। आता हा प्रयोग नवीन नेमका कोणता हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। याची पद्धत व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हेरायटीची निवड। यामध्ये व्हेरायटी निवड हे अतिशय महत्त्वाचं काम आहे, कारण हा प्रयोग जर आपला यशस्वी झाला तर आपल्या उत्पन्नात निश्चितपणे चांगल्या प्रकारे वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल। तर हा 1 एकर सोयाबीनचा प्लॉट आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा असेल तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, म्हणजे जेणेकरून समोरचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील। आता वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। आता याची पेरणी कोण्या पद्धतीने केली, बियाणं कोणतं, नियोजन कसं, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हेरायटीची निवड, या तिन्ही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पहिल्यांदा तर मी सांगू इच्छितो की हा प्रयोग आपल्यासाठी नवीन नाही। आपण मागच्या वर्षीसुद्धा प्रयोग हा केलेला होता, फक्त त्या मागच्या वर्षीच्या प्रयोगामध्ये आणि या प्रयोगामध्ये थोडेफार बदल करून हा प्रयोग आपण पुण्यानं करत आहोत। तर मागच्या वर्षीच्या सोयाबीनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। आपल्याला तब्बल 12.5 क्विंटल सोयाबीन हे उत्पन्नामध्ये उतरलं होतं या प्रयोगानिशी। फक्त मागच्या वर्षी सोयाबीनच्या पेरणीमध्ये आणि आताच्या सोयाबीनच्या पेरणीमध्ये थोडा अजून बदल आपण या माध्यमातून केलेला आहे। तर तो बदल नेमका कोणता, तर पेरणीची पद्धत। मागच्या वर्षी आपण जवळपास 14 ते 15 इंच 2 लाईनमधील अंतर ठेवलं होतं सोयाबीनच्या। यावर्षी आपण फक्त 9 इंच ते 10 इंच एवढंच अंतर सोयाबीनच्या 2 लाईनमधील ठेवलेलं आहे। म्हणजेच 2 लाईनमधील अंतर यावर्षी अजूनही कमी करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। त्या माध्यमातून आपल्या उत्पन्नात किती प्रमाणात वाढ होते हे आपल्याला पाहायला मिळेल। फक्त 9 इंच 2 लाईनमधील अंतर आपण ठेवलेला आहे। हा प्रयोग अतिशय नवीन आहे। आणि आता नियोजनामध्ये जे खत आपण देतो, फवारणी आपण देतो, त्याचप्रमाणे जे बाकी सोयाबीनसाठी आपण नियोजन करतो त्याचप्रमाणे याही सोयाबीनवर आपल्याला नियोजन करायचं आहे। त्यामध्ये कुठलेही बदल आपल्याला करायचे नाहीत। फक्त पेरणीची पद्धत जी आहे ती 2 लाईनमधील अंतर कमी करून बियाण्याची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आपण या पद्धतीमध्ये केलेला आहे। आणि आता या पद्धतीमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हेरायटीची निवड, म्हणजेच जात कोणती। आता तुम्ही आपल्या पाठीमागे बघताय 1 एकराचा प्लॉट आहे, त्यावरती दप्तरी कंपनीचं चेतक हे वाहन आपण लावलेलं आहे। तुम्ही या व्यतिरिक्त कुठल्याही कंपनीचं 9560 नंबर लक्षात ठेवा, 9560 हे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता। 9560 किंवा दप्तरीचं चेतकच यासाठी की या जातीमध्ये एक खास असा गुणधर्म आहे जो की याची वाढ खूप कमी प्रमाणात होते। त्यामुळे आपण 2 लाईनमधील अंतर कमी करून सुद्धा यामध्ये कुठल्याही प्रकारचा दाटवा हा निर्माण होत नाही, याची वाढ कमी होते। या अनुषंगानेच आपण 2 लाईनमधील अंतर हे कमी केलेलं आहे। मागच्या वर्षी सुद्धा केलं होतं, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण यावर्षी अजूनही कमी केलेलं आहे, कारण मागच्या वर्षी आपल्याला कमी अंतर ठेवून सुद्धा त्यापेक्षाही कमी केलं तरी चालेल असं आपल्या अनुभवातून आपल्याला पाहायला मिळालं। तर दप्तरीचं चेतक किंवा 9560 या व्हेरायटीची निवड तुम्ही या प्रयोगामध्ये करू शकता। आणि आता यामध्ये उत्पन्नात कशा प्रकारे आपली वाढ होईल किंवा घट होईल हे पाहण्यासाठी जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण या सोयाबीनचं समोर काय होते, जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही राहणार आहे। आणि समोर काय होणार आहे, किती उत्पन्न मिळणार आहे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून पुढच्या वर्षी तुमच्यासाठी हा प्रयोग थोड्याफार प्रमाणात होईना पण उपयोगी पडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद।